खुंटवळीतील जय भवानी पारंपरिक मंडळाला खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली भेट. अंमली पदार्थांच्या विरोधात कार्य केलेल्या पोलिसांचा सन्मान. युवा पिढीला देशोधडीस लावणाऱ्या आपल्या भारत देशाचे उज्ज्वल भविष्य अंधकारात नेणाऱ्या अंमली पदार्थांच्या विरोधात सामूहिक महाशपथ ग्रहण सोहळा व अंमली पदार्थ विक्री व सेवन विरोधात कार्य केलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व संघटनाचा सन्मान सोहळा अंबरनाथच्या जय भवानी पारंपरिक सेवा संस्था तर्फे पश्चिमेकडील खुंटवली भवानी चौक येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी केले होते। या कार्यक्रमाला कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे व जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी उपस्थिती लावली होती। नवरात्र उत्सवानिमित्त भवानी चौक येथील मंदिरात खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले। त्यानंतर शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्यातर्फे त्यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अंमली पदार्थांच्या विरोधात सामूहिकरित्या शपथ देखील घेण्यात आली व अंमली पदार्थ विक्री व सेवन विरोधात कारवाई करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचा यावेळी सन्मान करण्यात आला। या प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, शहर प्रमुख अरविंद वालेकर, माजी नगराध्यक्ष मनीषा अरविंद वालेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालेकर, माजी नगरसेवक निखिल वालेकर यांच्यासह अनेक मान्यवर शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज अंबरनाथ शहरामध्ये जो ड्रग्स विक्रय चालू आहे, गांजा, चरस, ड्रग्स हा उलनचा खुंटवली, भेंडीपाडा, खुंटवली, गोवापाडा या प्रमाणामध्ये जे यंगस्टार आहेत त्यांना बिघडवण्याचं काम हे समाजकंटक करतात। त्या दृष्टिकोनातून शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी, आमचे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे, त्यानंतर आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ठरवलंय की अंबरनाथ शहरातून नशामुक्त कशी होईल आणि त्या मार्गातून आमचं शहर कसं नशामुक्त होईल या दृष्टिकोनातून आम्ही त्याची शपथ घेतलेली आहे। राज्यात खूप काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती आलेली आहे, तुम्ही मदतीची घोषणा केलेली, काय नेमकी मदत होणार आहे आणि कधी होणार आहे? आम्ही ही मदत शिवसेना शहर शाखा अरविंद वाळेकर व जिल्हा आमचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमचे लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर शाखेतून लवकरच पूरग्रस्तांसाठी मदत पाठवणार आहोत। त्या 10 ते 11 गाड्या जो शहरामधून आम्ही धान्य गोळा करू, त्यानंतर चटाया, झाडू, ज्या अत्यंत आवश्यकता आहे ज्या शहराची त्या पूरग्रस्तांसाठी, ते त्या वस्तू आम्ही इथून अंबरनाथ मधून लवकरात लवकर पाठवू।